असतील, पण इथली ऊर्जा काहीतरी वेगळीच आहे. आणि इथे जसं स्वागत झालं तिथून इथपर्यंत मला माझं असं कुणीच आणि कुठेच स्वागत केलं नव्हतं. याच्यासाठी जोरदार आता हे सर म्हणाले की बघूया मुलांचा आवाज जास्त का मुलींचा. मला आता सरांनी सांगितलं 7,500 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 65% विद्यार्थिनी आहेत. हे मला ऐकून मला ऍक्च्युली डोळ्यात पाणी आलं. हा टक्का मोठा आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा सर म्हणाले मुलींचा आवाज कमी आहे मुलांचा जास्त आहे, पण लक्षात ठेवा शेवटी मुलींचं ऐकायचं. मला जो बायकोचा ऐकतो कसं आहे, नैसर्गिकरित्या मुलींना आवाज थोडा कोकणेसारखा छान मधुर दिलेला आहे. मुली कुठे स्ट्रॉंग आहेत, मुली इथे स्ट्रॉंग आहेत. तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग आहात पण फिजिकली, पण तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असण्यासाठी बाईक. पण मुद्दा असा की जोपर्यंत आयुष्यात बायको येत नाही तोपर्यंत जी मजा करायची करून घ्या, हेच सेवन आहे. पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट मला जेन्युइनली असं वाटतं की आता तुम्ही ज्या वयात आहात त्या वयामध्ये तुम्हाला कुठल्याही रिस्पॉन्सिबिलिटी नसतात, तुम्हाला कमवायचं नसतं, तुम्हाला मुलं बाळ झालेली नसतात, त्यामुळे त्यांचं काही अभ्यास नाव कपड्यानंतर असं काही नसतं किंवा एवढी अमाऊंट कमवलीच पाहिजे असं नसतं. वडील सांभाळत असतात. तर ही खूप छान फेज असते आयुष्यातली पुढं टप्पूगिरी करण्याची, पण ॲट द सेम टाईम ही खूप महत्वाची फेज असते. मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मी जेव्हा तुमच्या वयाचे होते 17, 18 ते 25 ह्या काळात मी सर्वाधिक काम केलं, सर्वाधिक वाचन केलं. मी ज्या क्षेत्रात आहे एंटरटेनमेंट इंडस्ट्री, तर मी आमच्यासाठी अभ्यासाची गोष्ट म्हणजे चित्रपट पाहणं, नाटक पाहणं किंवा संगीताचे कार्यक्रम अटेंड करणं. तर माझ्यासाठी माझ्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी ज्या गोष्टी महत्वाच्या होत्या मी त्याच करत राहिले सातत्यानं. आणि मला असं वाटतं ह्या काळात 17 ते 25 या वयोगटात जे काय केलं त्याची फळं मी आयुष्यभर भोगणार आहे आणि मला ती मिळत राहणार आहे, कष्टाची चांगली फळं. तर हा जो आता आपल्या आयुष्यातला एरा आहे जो फार मजा मस्ती करण्याचा सुद्धा आहे आणि तेवढा सिन्सिअरली अभ्यास करण्याचा किंवा फोकस असण्याचा आणि करिअर करण्याचा सुद्धा आहे. मी असं म्हणत नाही मजा मस्ती करू नका, केलीच पाहिजे. तुम्हाला तुमच्या पोरांना मी काय मजा केली आयुष्यात हे सांगणारा किस्सा पाहिजे. तर आपल्या असे मित्रमंडळीचे किस्से पाहिजे सांगायला, पण ॲट द सेम टाइम तुम्ही फोकस आहात की नाही, तुम्ही जे करताय तुम्हाला आयुष्यात जे काय करायचंय त्याविषयी जे काम करायचंय हे करण्यासाठी सुद्धा आपण फोकस आहोत की नाही हे वारंवार चेक केलं पाहिजे. मला असं वाटतं आत्ताच्या काळात आपला खूप वेळ सोशल मीडियावर जातोय. मी असं म्हणत नाही, मी सुद्धा सोशल मीडियावर आहे, मी सुद्धा इंस्टाग्रामवर आहे, FBवर आहे, पण काय ना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात इतका वेळ निघून जातो की स्वतःच्या आयुष्यात काय करायचंय, काय केलं पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे ही गोष्टच आपल्या वाटायला येत नाही. सो मुद्दा आहे की सोशल मीडिया जरा कमी करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करिअर करणार आहात याचा विचार करा आणि त्याच्यासाठी अभ्यासाला लागला आणि फोकस राहून ते डिटर्मिनेशन राहून तुम्ही त्याच्या मागे त्याच्या सातत्यानं पाठलाग करा. तुम्हाला असं वाटतं की आमचं आयुष्य काय सेलिब्रिटी मज्जा कॅमेरा लाईट हाय बाय हॅलो छान कपडे छान मेकअप असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला सांगते की मी आतापर्यंत साधारण 6-7 मालिका आणि 5-6 चित्रपट केले असतील, पण मी किमान 500 ऑडिशन्स दिले आहेत. पैकी मी एवढे प्रोजेक्ट्स केलेत आणि पैकी 3-4 हिट झालेत. विचार करा, मी 100 वेळा जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा त्यातल्या 10 प्रोजेक्ट्समध्ये मी सिलेक्ट झाले, त्यातले 2 प्रोजेक्ट्स मी केले. तर सगळीकडेच खूप संघर्ष आहे, सगळीकडेच खूप कॉम्पिटिशन आहे. आता नेटमुळे इतकं जग जवळ आलंय की बाहेरचे लोक सुद्धा येऊन आपल्याबरोबर कॉम्पिट करतात. त्यामुळे आपण जर काळाच्या बरोबरीनं सुसंगत राहिलो नाही तर आपण काळाच्या मागे पडणार आहोत. तर संघर्ष असणारच आहे, कॉम्पिटिशन असणारच आहे. त्याचा बर्डन नाही येऊ द्यायचं, त्याचं डिप्रेशन नाही घ्यायचं, गिल्ट नाही येऊ द्यायचा आणि तुम्ही सातत्यानं काम करत राहणं हे मला वाटतं हा महत्वाचा तुमच्या तरुणाईसाठी मला जे काय सांगायचं हा मुद्दा आहे की तुम्ही त्याचं बर्डन करू नका, बर्डन घेऊ नका. आणि एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की हल्ली आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण खूप आपल्या झोपण्याच्या पद्धती पण खूप वाईट होत चालल्या.